26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणा अमेरिकेमधून भारतासाठी रवाना. दुपारी 4 वाजेपर्यंत तहव्वूर राणाला भारतात आणलं जाईल, सूत्रांची माहिती आहे. एनआयएची टीम तहव्वूर राणा याला दिल्लीमध्ये घेऊन येणार असल्याची माहिती आहे. संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 24 तारखेला. आरोपींच्या वकिलांना सर्व पुरावे, कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस देण्यात आल्याची माहिती. निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज, तर वाल्मिकची संपत्ती मकोकाखाली जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची माहिती. पुण्यातल्या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नसल्याचा अहवालात ठपका ठेवण्यात आलाय. गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी रुग्णालयानं वापरलेला नसल्याचंही समोर आलंय. पुण्यामधल्या गर्भवती मृत्यू प्रकरणी पीडित भिसे कुटुंबियांची अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. मंगेशकर रुग्णालयाचे सुश्रुत घैसास आणि संजय केळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. ईश्वरी भिसेच्या कुटुंबियांचा आर्थिक मदत घेण्यास नकार. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटलांनी दिलेली आर्थिक मदत घेण्यास नकार. शिर्डीतील भिक्षुकांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी. आमदार रोहित पवारांची ट्विट करत मागणी. रुग्णालयामध्ये रुग्णांना एकाच रूममध्ये बांधून ठेवल्याचं रोहित पवारांचं ट्विट. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मार्च महिन्याचं केवळ 56% वेतन. शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी मिळाल्यानं वेतन कमी आहे. उरलेलं 44% वेतन कधी मिळणार याबाबत कर्मचारी चिंतेत आहेत. मार्च महिन्याचं वेतन अर्धच मिळाल्यानंच एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. पूर्ण पगार द्या अन्यथा आंदोलन करणार. एसटी कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा. एसटी महामंडळानं राज्य शासनाकडे 1000 कोटी रुपये मागितले. सरकारनं पैसे दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे 100% पगार होतील, सूत्रांची माहिती आहे. 15 तारखेला महामंडळाची परिवहन विभागाच्या सचिवांसोबत बैठक. आशिष शेलार आणि छगन भुजबळांची पुण्यामध्ये भेट. फुलेवाड्यामध्ये शेलार आणि भुजबळांमध्ये चर्चा रंगल्या. किरीट सोमय्यांच्या विरोधामध्ये अबू आझमींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. किरीट सोमय्या धार्मिक भावना भडकावतात असा आरोप. संजय राऊत गद्दार. मुंबईतील मानखुर्द परिसरामध्येही बॅनरबाजी. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानं राऊतांच्या विरोधामध्ये बॅनरबाजी. अज्ञात व्यक्तीचीही बॅनरबाजी आहे. सिंधुदुर्गामध्ये हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानामुळे वैभव नाईक आक्रमक. हत्तींना पकडण्यासाठी मोहीम हाती घ्या. 2 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार. वैभव नाईकांची माहिती. पुण्यामध्ये नवं टर्मिनल ते एरोमॉल 3 एसी बस सुरू होणार. पुणेकरांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार. विमानतळावरून ये जा करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ झाल्यानं हा निर्णय. पुणे शहरामध्ये जलद वाहतूक योजना आता काही रस्त्यांपुरतीच असेल. पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी 2006 मध्ये BRT प्रकल्प राबवलाय. सातारा रस्ता विश्रांतवाडी परिसरामध्ये BRT मार्ग सध्या सुरू आहे. अंबरनाथमध्ये महेंद्रनगर परिसरामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई. 5 गाळे, 7 घरं आणि 25 फाउंडेशन जमीनदोस्त. अंबरनाथमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कर्जमाफी करण्याची मागणी. कर्जमाफी होत नसेल तर माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा, कार्यकर्त्यांची मागणी. अनधिकृत नळधारकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. जालना महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय. शहरातील 20,000 घरांचा सर्व्हे. पैकी 3,000 घरामध्ये अनधिकृत नळ जोडणी. सोलापूर शहरामधील अनेक भागात अद्यापही गढूळ पाण्याचा पुरवठा. भवानी पेठ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर अशा अनेक भागात दूषित पाणी पुरवठा. काळेकुट्ट पाणी येत असल्यानंच नागरिक संतप्त आहेत. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर अतुल भोसलेंकडून पाहणी. कराड तालुक्यातल्या दुर्गम डोंगरी भागांमधल्या वानरवाडी तलावासह पाणी टंचाई भागामधील उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेतलाय. नाशिकच्या येवल्यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेच्या 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. विनापरवानगी बैलगाडा आंदोलन केल्यामुळेच पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा काकोडा ग्रामीण विश्रामगृहाचं 313 नागरिकांकडून विश्रामगृह दुरुस्तीची मागणी. गोंदियातील आमगाव तालुक्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या 3 शेतकऱ्यांवर कारवाई. सीतेपार गावामधल्या 3 शेतकऱ्यांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 786 युनिटची शेतकऱ्यांकडून चोरी झाली आहे. नाशिकमध्ये उच्चांक तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार आहे. हवामान विभागाकडून संकेतस्थळावर माहिती. कडक उन्हापासून नाशिककरांना आठवडाभर तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धुळ्याचा पारा 43 अंशांवर. तापमानामध्ये वाढ झाल्यानं दुभत्या जनावरांवर देखील परिणाम. जनावरांची काळजी घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं पशुपालकांना आवाहन. सिंहस्थाची कामं सुरू होत नसल्यानं महंतांमध्ये नाराजी आहे. कुंभमेळ्याबाबत केवळ फक्त बैठका होत असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? साधू महंत यांचा सवाल. जळगावच्या 40गावमध्ये भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी. अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज झाली आहे, तर अनेक घरांतील नळांना तोट्या नाहीयेत.
गडचिरोली शहरामधल्या मुख्य चौकात नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. छोट्या व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट. जिल्हा प्रशासनावर व्यावसायिकांमध्ये असंतोष. लातूरच्या गोंदे गावामधील शेतकऱ्यांचा 12 वर्षांपासून शेत रस्त्यासाठी लढा. शासकीय अधिकाऱ्यांची ही मदत घेत नसल्यानं शेतकरी हवालदिल. अमरावतीच्या मेळघाटमधील काटकुंभच्या सेंट्रल बँक शाखेचं चिखलदरामध्ये स्थलांतर. काटकुंभपासून चिखलदरा 54 किलोमीटरचं अंतर आहे. काटकुंभमध्ये पुन्हा सेंट्रल बँक आणण्याची नागरिकांची मागणी आहे. नांदेडमधील मध्यवर्ती बसस्थानकाचं 12 एप्रिलपासून स्थलांतर होणार आहे. शहरातील कवठा भागामध्ये बसस्थानकाचं तात्पुरतं स्थलांतर होईल. बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागरी तळ स्वच्छता अभियान. 360 किलो अविघटनशील सागरी कचरा गोळा करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलनामध्ये मालेगाव नगरपालिका राज्यात पहिली आली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव. गोंदिया जिल्ह्यातल्या 47,000 महिलांना लखपती दिदी होण्यासाठी प्रशिक्षण. यंदा हा आकडा 79,000 एवढ्यावर जाण्याचा अंदाज आहे. लखपती दिदी योजनेतून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न. गोंदियात हरवलेले मोबाईल रावणवाडी पोलिसांकडून हस्तगत. 13 मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या सातेफळमधील विधवा महिलेची इच्छामरणाची मागणी. मंडल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून इच्छामरणाची मागणी केली आहे. अधिकारी धमक्या देऊन शेतातून रस्ता देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. गोंदियातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर जानेवारी ते मार्च 2025 पर्यंत 92 अपघात झाले. या अपघातांमध्ये 52 जणांचा मृत्यू झालाय. अपघात टाळण्यासाठी महामार्गावर योग्य उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे. बीडच्या राक्षस भुवन तांबा गावामध्ये नारळी सप्ताहाचा उत्साह पाहायला मिळाला. मनोज जरांगे, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची उपस्थिती होती. जळगावमध्ये 81,000 जणांकडून विश्वशांती प्रार्थना जितो तर्फे सर्व धर्मीय बंधू भगिनींसाठी आता विश्व नवकार महासंमेलनाचे हे आयोजन. ज्योतिबा यात्रेत दुसऱ्या क्रमांकाचा मान असलेली पाटणच्या विहे गावातील सासनकाठी ज्योतिबा डोंगराकडे रवाना झाली. विहे गावच्या सासनकाठीला 400 वर्षांची परंपरा आहे. धाराशिवच्या परंड्यामधील डोंजा गावामध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलांची बैलगाडीमधून हलगी वाजवत मिरवणूक. 25 विद्यार्थ्यांचा प्रवेश. बुलढाण्यात 1,500हून अधिक विद्यार्थ्यांचा भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषामध्ये सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष उपक्रम.